1954 पर्यंत असं मानलं जायचं की एका मैलाचं अंतर धावण्यासाठी किमान 4 मिनिट लागतातच आणि डॉक्टर्सही सांगायचे की कोणी यापेक्षा कमी वेळामध्ये एवढं अंतर धावण्याचा प्रयत्न केला तर अक्षरशः त्याचं हृदय फुटून जाईल. पण डॉक्टर रॉजर बेनिस्टर म्हणजे ते स्वतः तर डॉक्टर होतेच पण ॲथलीटही होते आणि डॉक्टर रॉजर बेनिस्टर यांना का कुणास ठाऊक पण हे पटायचं नाही. 4 मिनिटांपेक्षाही कमी काळामध्ये आपण हे अंतर पार करू शकतो, काहीही मर्यादा येणार नाहीत असं त्यांना खूप वाटायचं. तोपर्यंतचं रेकॉर्ड काय होतं माहितीये? 4 मिनिट 2 सेकंद. स्वतः डॉक्टर रॉजर बेनिस्टर यांचं रेकॉर्ड काय होतं तोपर्यंतचं? 4 मिनिट 12 सेकंद. पण त्यांचा विचार पक्का होता की कमी वेळातही हे अंतर धावता येईल, अगदी यशस्वीपणानं, काहीही होणार नाही. ते सतत प्रयत्न करत राहिले, जे त्यांना स्किल डेव्हलपमेंटसाठी, त्या पळण्यासाठी आवश्यक होतं ते सगळं ते करत राहिले. आणि 6 मे 1955 रोजी त्यांनी अगोदरचे सगळे रेकॉर्ड्स मोडले आणि 3 मिनिट 59 सेकंदामध्ये एका मैलाचं अंतर पार केलं. एकदा 4 मिनिटाच्या आत अंतर पार करता येतं हे जेव्हा लोकांना लक्षात आलं ना, तेव्हा मग सगळ्यांची कॉम्पिटिशनच सुरू झाली आणखी कमी वेळामध्ये तेवढं अंतर पार करण्याची. अवघ्या काही दिवसांमध्ये जॉन लिंडी यांनी 3 मिनिट 57 सेकंदांमध्ये हे एक मैलाचं अंतर पार केलं. त्याच वर्षी तब्बल 300 जणांनी याच्या एका मैलाचं अंतर 4 मिनिटांपेक्षा कमी वेळेमध्ये पार पाडलेलं होतं. आणि नंतरच्या वर्षी तर तब्बल 3000 लोक होते ज्यांनी 4 मिनिटांपेक्षाही कमी काळामध्ये हे एका मैलाचं अंतर पार केलेलं होतं. म्हणजेच काय, कोणीही सांगत असेल की तुम्ही हे करू शकणार नाही, पण आपला जर स्वतःवर विश्वास असेल की नाही हे मला करता येईल, तर विजय आपलाच होतो. जसं डॉक्टर रॉजर बॅनिस्टर यांनी स्वतःच प्रूव्ह केलं. तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा. थँक्यू.